तर कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे आणि त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या कुलाबा येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। यावेळेला येथील स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। सध्या उद्धव ठाकरे हे दाखल झाल्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत। बाळासाहेब ठाकरेंचं कुलाबा परिसरामध्ये रिगल सिनेमा येथे मोठा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय सध्या दाखल झालेले आहेत। तर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरे कुटुंबीय जे आहे ते अभिवादन करण्यासाठी सध्या कुलाबा येथील पुतळ्याच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। यामध्ये स्थानिक खासदार अरविंद सावंत देखील इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेनेच्या उभारणीमध्ये मोठं योगदान आहे। त्यांनी ही संघटना स्थापन केली आणि ती राज्यभरामध्ये त्याला यश मिळालेलं आहे। अनेक खासदार, आमदार या संघटनेतून तयार झालेले होते आणि बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती आहे। त्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। 100वी त्यांची जयंती जी आहे ही साजरी केली जाणार आहे। दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या 100व्या जयंतीनिमित्त सध्या उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। यावेळेला उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर नुकतीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या उमेदवार किशोरी पेडणेकर त्यासोबत सचिन अहिर देखील इथं आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे गटाचे अनेक नेते जे आहेत ते इथं उपस्थित आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन जे आहे ते सध्या उद्धव ठाकरेंकडून केलं जाते। त्यावेळेला उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला आता पुष्पहार जो आहे तो अर्पण केला जाईल। त्यासोबत त्यांना अभिवादन जे आहे ते सर्व ठाकरेंचे जेवढे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून आणि उद्धव ठाकरेंकडून जे आहे ते सध्या अभिवादन जे आहे ते केलं जाणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंचा जिथे पुतळा उभारण्यात आलेला आहे त्या पुतळ्याच्या इथे सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। रश्मी ठाकरे देखील इथे दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी देखील यावेळेला केली जाते। म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू यंदाची महापालिका निवडणूक एकत्र लढलेले होते आणि उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शमुखानंदमध्ये कार्यक्रम देखील पार पडणार आहे। त्याआधी आता उद्धव ठाकरे कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। तेथील स्थानिक खासदार जे आहेत अरविंद सावंत त्यासोबत अनिल देसाई आणि त्यासोबत सचिन अहिर, किशोरी पेडणेकर हे देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देखील तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कुलाब्याचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या शिवसैनिकांनी भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंकडून अभिवादन जे आहे ते बाळासाहेब ठाकरेंना केलं जाणार आहे। ही थेट दृश्य आपण कुलाब्याच्या संपूर्ण परिसरातून पाहतो आहोत। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे। यावेळेला रश्मी ठाकरे देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हा पुतळा जो आहे तो काही वर्षांपूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये उभारण्यात आलेला होता। रिगल सिनेमाजवळ हा बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला आता उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलेलं आहे। यावेळेला सचिन अहिर त्यासोबत अनिल देसाई, अरविंद सावंत आणि किशोरी पेडणेकर देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। तर आदित्य ठाकरे देखील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कुलाबा परिसरामध्ये दाखल झालेले आहेत।
उद्धव ठाकरेंकडून अभिवादन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर आपले प्रतिनिधी कौस्तुभ खातू जे आहेत ते आपल्यासोबत या संपूर्ण परिसरातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। कौस्तुभ, खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे, 100वी जयंती आहे। हा ठाकरे कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षण म्हणावा लागेल, कारण की याच वर्षी मुंबई महानगरपालिकेची त्यासोबत 29 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवलेली आहे आणि त्या निवडणुकीनंतर आता अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याजवळ जे आहेत ते आलेले आहेत। काय दृश्य सांगतात? नक्कीच जर आपण इथे पाहिलं तर इथे संपूर्ण उद्धव ठाकरेंचा परिवार इथे आलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत रश्मी ठाकरे, त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील इथे आलेले आहेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, ठाकरे सेनेचे जे काही महत्वाचे नेते आहेत, अरविंद सावंत असतील, सुभाष देसाई असतील, अनिल देसाई असतील, यांच्यासोबत जे अन्य महत्वाचे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी इथे पोहोचलेले आहेत। आपण जर इथे बघितलं तर मुंबई अग्निशमन दलाच्या ही जी क्रेन आहे, या क्रेन मधून आता बाळासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी हे नेते या क्रेन मधून वरती गेलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घातला जाईल। बाळासाहेबांचा आपण बोलतो हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने आपण जर बघितलं पूर्ण शिवसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आलेलेच आहेत, पण मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील आपल्याला इथे आलेले पाहायला मिळतात। शिवसैनिक इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, घोषणा दिल्या जातात शिवसैनिकांकडनं आणि आपण जर बघितलं तर एक आनंदाचं वातावरण या शिवसैनिकांमध्ये आहे, कारण की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। आणि आपण जर बघितलं तर आता थोड्याच वेळात आता अलाइनमेंट केली जाईल आणि आता इथून पुष्पहार जो आहे तो बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला घातला जातोय। आपण ही जी दृश्य बघतोय आपल्या टीव्हीच्या फ्रेमवरती, तर या दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की कशा प्रकारे इथं रोषणाई करण्यात आलेली आहे। ही जी आपल्याला या विद्युत रोषणाई आपल्याला इथे केलेली पाहायला मिळते, फुलांची सजावट आपल्याला इथे केलेली पाहायला मिळते। आपण आणि एकूणच या सगळ्यातून कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन, तर उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि अग्निशामक दलाकडून देखील त्यांना आदरांजली जी आहे ती वाहिली जाते। सध्या पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावरती सध्या पुष्प जे आहेत ते अर्पण केले जात आहेत। तिथं संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित आहे। उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, त्याचसोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे देखील तिथे उपस्थित आहेत। यंदाचं हे बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं शिवसैनिक देखील तिथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। तर बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केलेली होती। मुंबईमध्येच या संघटनेची मुहूर्तमेढ जी आहे ती रोवली गेलेली होती। त्यानंतरच्या अनेक झंझावात जो आहे तो बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून करण्यात आला। ही संघटना मोठी झाली, पुढे राजकीयरित्या ही मोठी झालेली जी संघटना आहे ती पाहायला मिळते।